तर मराठा आरक्षण प्रकरणी आता 27 जुलैपासून अंतिम सुनावणी घेण्यात येणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय। 27 जुलैपासून 3 दिवस ही सुनावणी चालणार असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही सुनावणी घेतली जाईल। याचबरोबर पक्षकाराला सुनावणीचं वेळापत्रक ठरवून दिलं जाणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान खटल्याची सुनावणी कोर्टामध्ये उपस्थित राहून घ्यावी असा मुद्दाही ज्येष्ठ वकील श्याम दिवाण यांनी मांडलाय। पण कोरोना स्थिती कधी नियंत्रणात येईल आणि कोर्ट कधी सुरू होईल याची कल्पना नसल्यामुळे सध्या या स्थितीमध्ये सुनावणी सुरू करावी असं कोर्टानं स्पष्ट केलंय। याशिवाय कोरोनामुळे सर्व शिक्षण हे बंद आहे आणि त्यामुळे मराठा समाजातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती द्यावी अशी विनंती सुद्धा कोर्टात करण्यात आली आहे। परंतु कुठलीही स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिलाय। राज्य सरकारजवळून कपिल सिब्बल यांनी बाजू सरकारची मांडलेली आहे। मराठा समाजातील विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून यामुळे या विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश दिला जावा अशी विनंती सिब्बल यांनी केली आहे। परंतु सर्व मुद्दे 27 जुलैला विचारात घेतले जाणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय। आज कोर्टानं काय म्हटलंय आपण बघूया। 27, 28, 29 जुलै हे 3 दिवस सुनावणी चालणार आहे। 27 जुलैला मराठा आरक्षणावरती विरोध करणाऱ्यांची बाजू हे कोर्ट ऐकणार आहे। 28 जुलैला मराठा आरक्षणाला पाठिंबा असणाऱ्यांची बाजू हे कोर्ट ऐकणार आहे। तर 29 जुलैला राज्य सरकार, मुख्य सचिव आणि याचिकाकर्त्यांची बाजू हे सरकार ऐकेल। वैद्यकीय प्रवेशांबाबत कोणतीही स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिलाय। मुंबई हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टाने 3 वेळा अंतरिम स्थगितीस नकार दिलेला आहे। तर यावरून असं स्पष्ट होतंय की सुप्रीम कोर्ट पुन्हा एकदा स्थगिती देऊ शकत नाही। अनेकांचा प्रतिवाद आहे, समर्थन आहे आणि त्यामुळे तीनही बाजूंनी एकत्र येऊन आपली बाजू मांडावी। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे। राम, मराठा समाजातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती द्यावी अशी विनंती खरं तर कोर्टात करण्यात आली होती, परंतु कोणतीही स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिलेला आहे आणि 3 दिवस म्हणजे 27, 28, 29 जुलैला पुढची सुनावणी होणार आहे। वेगवेगळ्या पद्धतीने ही सुनावणी होणार आहे। काय या संदर्भात अधिक अपडेट्स? बिलकुल सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणजे की सध्या तरी जे मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिलेला आहे आणि पुढची सुनावणी जी आहे ती 27 जुलै रोजी होणार आहे। हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हटला जाईल आणि 3 दिवस सलग ही सुनावणी असणार आहे। पहिले 1.5 दिवस असणार आहेत ते म्हणजेच की याचिकाकर्त्यांचं काय म्हणणं आहे, या ज्यांनी विरोध केलेला आहे मराठा आरक्षणाला त्यांचं कोणकोणते म्हणणं आहे ते सुद्धा 1.5 दिवस त्यांच्यासाठी कालावधी देण्यात आलेला आहे आणि अगोदर त्यांना लेखी स्वरूपामध्ये सुद्धा द्यावं लागणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं ही सुनावणी घेताना कोणती अडचण नसावी असा मुद्दा पुढे आलेला आहे। तर उरलेला 1.5 दिवस जो आहे तो सरकार बाजू मांडणार आहे आणि त्याचबरोबर मराठा आरक्षण का टिकावं आणि मराठा आरक्षण असावं हे ज्या ज्या याचिकाकर्त्यांना वाटते ते सर्व मुद्दे मांडले जाणार। म्हणजेच की 1.5 दिवस हे वाटून दिलेला आहे विरोधकाला आणि त्याचबरोबर याचिकाकर्त्यांना। परंतु आज कपिल सिब्बल यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे। त्यांनी इंदिरा साहनी या केसचा उल्लेख केलेला आहे। इंदिरा साहनी केसमध्ये सांगण्यात आलं होतं की आरक्षण हे 50%पर्यंतचं असावं, परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये 50% पेक्षा जास्त आरक्षण दिलं जाऊ शकतो आणि याच मुद्द्याचा आधार, याच केसचा आधार कपिल सिब्बल यांनी घेतलेला आहे आणि आज सुनावणीच्या वेळेस तो युक्तिवाद करण्यात आला। परंतु कोर्टानं सांगितलं की हा युक्तिवाद जो आहे तो 27 तारखेला तुम्ही करू शकता। म्हणजेच की पुढील आता सर्व सुनावणी जी असणार आहे ती इंदिरा साहनीच्या या केसवरच अवलंबून असणार आहे की 50%च्या वर हे आरक्षण दिलं जाऊ शकतं का आणि त्यावरच आधारित हे मराठा आरक्षण टिकेल की नाही हे संपूर्ण त्यावरच अवलंबून असणार आहे। आणि जर अपवादात्मक परिस्थितीमध्ये आरक्षण दिलं जाऊ शकतं तर मग महाराष्ट्रामध्ये अशी कोणती अपवादात्मक परिस्थिती आहे मराठा समाजासंदर्भामध्ये आणि तिथं आरक्षण वाढवलं जाऊ शकतं, हा मुद्दा जो आहे याच मुद्द्याच्या भोवती आता इथून पुढे संपूर्ण सुनावणी सुरू असणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की ही सुनावणी कोर्टामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून नाही तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली जाणार आहे। या संदर्भामध्ये काहींनी आक्षेप घेतलेले आहेत की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने घेतले तर 1,500 पानांचं हे संपूर्ण ॲफिडेव्हिट आहेत, अनेक मुद्दे येणार आहेत, तर मग हे कसं शक्य होईल। आणि दुसरा मुद्दा म्हणजेच की आजच सुनावणीच्या वेळेस अनेक वेळा जे डिस्कनेक्ट होत होतं आणि आवाज सुद्धा ऐकू येत नव्हता, मग अंतिम सुनावणी कसं काय व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतलं आणि सरकार
सरकारचं जे NICने एक ॲप्लिकेशन बनवलेलं आहे सुनावणी घेण्यासाठी, ते ॲप्लिकेशन सुद्धा सध्या उपयुक्त नसल्याचं अनेकांनी सांगितलेलं आहे. परंतु कोर्टाने सांगितलेलं आहे सध्या मुलांचे क्लासेस जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीनं सुरू आहेत आणि यामध्ये 200 लोकांना सुद्धा सहभागी होता येतं आणि मग अशाच ॲप्लिकेशनचा उपयोग केला जाऊ शकतो आणि ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. परंतु कोर्टानं ठामपणे सांगितलेलं आहे की मराठा आरक्षणचा मुद्दा हा अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये किंवा कोरोना संपेपर्यंत आपण त्याची वाट पाहू शकत नाही, कारण यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, यामध्ये पूर्ण समाजाचा प्रश्न आहे. त्यामुळं तात्काळ अशी सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घ्यावी. महाराष्ट्रामधली एक महत्त्वाची सुनावणी घेतली जाणार आहे आणि ही पहिलीच वेळ आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जो की समाजावर परिणाम असणार आहे, महाराष्ट्र राज्यावर परिणाम करणारी ही सुनावणी असणार आहे, ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होते. ही पहिलीच वेळ आहे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच निकाल दिला जाणार आहे, आदेश दिला जाणार आहे 3 दिवसाच्या आतमध्ये. म्हणजेच की 30 तारखेपर्यंत आपल्याला स्पष्ट होणार आहे की आरक्षण टिकणार की नाही. त्यामुळे 27 तारीख 27 ते 30 नक्कीच राम, या सगळ्या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.